आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आषाढी एकादशीची माहिती, पौराणिक कथा, तिथी, पूजा मुहूर्त आणि श्री विष्णूंची पूजाविधी। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते। विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे। प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येतात। उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे। वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात। आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात। या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले। वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। एकावर एक 11 म्हणजे एकादशी, याचा अर्थ एकत्व सोडू नये। या दिवशी लंघन करणे, उपवास करणे याचा उद्देश आहे। लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे। एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे असे शास्त्र सांगते। आषाढी एकादशीस चातुर्मास प्रारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात। पंढरपूरची वारी, वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो। पृथ्वीवरील केवळ 2च तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत। एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे। आषाढी एकादशी म्हणले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता। राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतात। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतो। पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे। त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते। अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूरच्या यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो। काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते। आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात। पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात। अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात, त्यात लहान थोर सहभागी होतात। या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो। विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते। आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते। कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणले जाते। आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात। या दिवसापासून चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा कालावधी सुरू होतो, म्हणजेच देव 4 महिने निद्रा घेतात। या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही। या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर 4 महिने झोपतात। या 4 महिन्याच्या झोपेत ठीक 2 महिन्यांनी ते कुशीवर वळतात, म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात। 4 महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात। आषाढ हा महिना पचन बिघडवणारा असतो, म्हणून येत्या 4 महिन्यात अनेक तऱ्हेचे उपास, नक्त, एकभुक्त, काही व्रतवैकल्ये ही उपासाच्या दृष्टीने आयोजित केली आहे। धार्मिक वृत्तीची माणसे हे 4 महिने व्रतस्थ राहतात। चातुर्मासातील 4 महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात। हिंदू धर्मातील हा विज्ञानवादी दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ असा आहे। तो पाळण्याचा प्रयत्न केला तर प्रकृतिमान उत्तम राहते। पौराणिक कथा। मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकराकडून मागून घेतला।
पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता, त्यामुळे त्यांना 3 दिवस झाले तरी बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासांपासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकांचे वाचन, स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व 4 महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करून पुढील 4 महिन्यात जे काही नियम पाळायचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. चातुर्मास हिंदू धर्मसंकल्पनानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास म्हणतात. मात्र काही जण चुकून चातुर्मास असेही म्हणतात. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढी शुद्ध एकादशीने नाव पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे आहे. सूर्य मिथुन राशीत आल्यावर ही एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीचे नाव प्रबोधिनी एकादशी. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा, ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्मे केली जात नाहीत. भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन असे म्हणले जाते. संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. यावेळी देवशयनी एकादशी बुधवार 17 जुलै 2024 रोजी असेल. एकादशी तिथी प्रारंभ 16 जुलै 2024 रात्री 8:33 पासून. एकादशीची तारीख संपेल 17 जुलै 2024 रात्री 9:02 पर्यंत. पारणासाठी शुभ वेळ. उपवास सोडणे गुरुवार 18 जुलै सकाळी 5:46 ते 8:06 पर्यंत. पूजा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:13 ते 4:53 पर्यंत. प्रातः संध्या प्रातः 4:33 ते 5:34 पर्यंत. विजय मुहूर्त दुपारी 2:45 ते 3:40 पर्यंत. गोधुली मुहूर्त संध्याकाळी 7:19 ते 7:39 पर्यंत. सहाग्न संध्या रात्री 7:20 ते 8:22 पर्यंत. अमृतकाल संध्याकाळी 4:23 ते 6:03 पर्यंत. सर्वार्थ सिद्धियोग सकाळी 5:34 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3:13 पर्यंत. अमृत सिद्धियोग सकाळी 5:34 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3:13 पर्यंत. या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते. हरिशयन मंत्र. सुप्ते त्वयि जगन्नाथ जमत्पसुप्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धं च जगत् सर्वचराचरम्. अर्थात, हे परमेश्वरा, तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपेने सर्व सृष्टी गतिमान आणि अचल झोपी जाते. तुझ्या कृपेनेच ही सृष्टी झोपते आणि जागते. तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर. तसेच देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करावी, जेणेकरून 4 महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो. यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्री विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावावा. त्यांना पिवळे कपडे अर्पण करा, पिवळ्या वस्तू अर्पण करा. भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा. जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरिनामाचा सतत जप करा. जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळेने जप करा, नंतर आरती करावी. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.